निमाच्या निमा आरोग्य सदरामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी कला क्षेत्रामध्ये आपली भरारी खूप मोठ्या वेगाने केलेली आहे, ज्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत आणि जे लोक गरजू आहेत अशा लोकांपर्यंत म्युझिक थेरपीने विविध आजारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मात कशी करायची, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, अँझायटीसारख्या आजारावर कशी मात करायची, त्याचप्रमाणे म्युझिक थेरपी ही वेगवेगळ्या आजारावर कशी उपयोगी पडते याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत। अशा थोर व्यक्तीची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, आपला परिचय आपण आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा अशी तुम्हाला विनंती करतो। मी मनीषा रत्नाकर जोशी, गेले 33 वर्ष, हे आमचं 33वे वर्ष सुरू होतं आहे, अर्पित कथक नृत्यालयाच्या माध्यमातून कथकचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करते। केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून, छंद म्हणून शिकायला येणाऱ्या मुली पुढे असं लक्षात यायला लागलं होतं की त्यांना अनेक प्रकारे फायदे होत आहेत। तर त्या दृष्टिकोनातनं आता डान्समधनं त्यांना जे काही फायदे होत आहेत त्यांच्या आजारावर किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर, तर त्याच्यासाठीचं आता काम सुरू आहे। मॅडम, मला असं विचारायचं की आपण या कलेकडे कशा काय वळाला, की आपल्याला लहानपणापासून याची आवड होती किंवा काही इन्सिडेंट्स घडला की ज्यामुळे तुम्ही कथक या नृत्यकलेकडे वळाला? मुळात माझं माहेर सातारा, माझ्या घरात खूप संगीताचं वातावरण होतं। माझे आजोबा तबला वाजवायचे, आजी कीर्तन करायची, आई वडील दोघंही गाणारे होते, त्यामुळे घरात संगीताला पोषक अशी भरपूर पार्श्वभूमी होती आणि आईला स्वतःला नृत्याची खूप आवड होती। त्या काळात नृत्य शिकायला मिळालं नव्हतं, तर मुलीला शिकायला मिळावं यानं तिनं खूप प्रयत्न केले आणि मलाही ते खूप कष्टाने मिळालं। म्हणजे साताऱ्यासारख्या ठिकाणी योग्य त्या वयात योग्य शिक्षक भेटले नाही, तर माझं पहिलं शिक्षण झालं, पण जे काही पुढचं शिक्षण आहे ते माझं लग्नानंतर झालं। साधारण 1992-93 नंतर मी परत नृत्य शिकायला सुरुवात केली। पुण्याच्या प्रसिद्ध नृत्यांगना मनीषाताई साठे, ज्या गोपीकृष्णजींच्या शिष्य आहेत, त्यांच्याकडे, आणि त्यांच्याचकडे माझं विशारद, अलंकार, MA कथकमधलं इथपर्यंत शिक्षण झालं। त्यामुळे घरातनं प्रोत्साहन होतं, संस्कार पण तसेच झाले आणि पुढे असं वाटायला लागलं की याच कलेत, घरात गाणं होतं त्यामुळे गाणंही शिकत होते। चित्रकलेची खूप आवड होती म्हणून चित्रकलाही माझी खूप चालू होती, पण पुढे शेवटी कथकचाच अभ्यास मी जास्त केला। प्राचीन काळामध्ये म्युझिक थेरपीचा उपयोग आपण केला होता, आपल्याला माहिती आहे। अँझायटीसारख्या आजारामध्ये किती मेगाहर्ट्झ एनर्जी आपण वापरून ती म्युझिक थेरपी त्या आजारामध्ये आपण वापरतो याची माहिती आपण घेतली असते, पण कथक याचा उपयोग आपण आजारामध्ये कशा पद्धतीनं करतो या प्रेक्षकांना माहिती नाही आहे। त्याची माहिती आपण प्रेक्षकांना द्याविषयी तुम्हाला विनंती करतो। कथक ही एक पारंपरिक कला आहे, अभिजात कला असं म्हणतो की जेव्हा शंकरापासून त्याची उत्पत्ती झाली, नृत्याची उत्पत्ती झाली, नृत्य अनादी कालापासून जे चालत आलेलं होतं, की आपण म्हणतो शंकरापासून तांडव नृत्य सुरू झालं आणि पार्वतीपासून लास्य नृत्याची सुरुवात झालेली होती। पुढच्या प्रत्येक काळात गायनवादन नर्तन आहे, म्हणजे कृष्णात द्वापारयुगात आहे, पुढे सगळे जे काळ आपल्याकडे जैन काळ, नाग काळ, परावर्तित काळ असे जे सगळे काल होऊन गेले, त्या सगळ्या काळात गायनवादन नर्तन कला आहेत। अगदी अलीकडे या सगळ्या ह्यांना नावं कळाली की हे कथक आहे, हे भरतनाट्यम आहे, हे कुचिपुडी, या शैलींची नावं अलीकडे आली, पण ह्या सगळ्या कलांचं जे काही अधिष्ठान आहे ते मूळ सगळं देवदेवतांपासून आहे किंवा तिथे मोक्षप्राप्तीसाठी केली जाणारी ती साधना होती। त्यामुळे जे काही त्यातनं मिळायचं ते पहिलं मिळायचं म्हणजे मनःशांती। त्यामुळे आपल्याला डान्स केल्यावर जेव्हा आपण करतोय, शारीरिक हालचाली करतो, जेव्हा नृत्य करतो तेव्हा आपल्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळ्या शरीरातल्या यांना चेतना मिळते, ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपण बाहेर टाकतो आणि बाहेरच्यातली पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात घेत असतो। त्यामुळे तो सगळा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर कायमच होत असतो। मग नृत्याच्या माध्यमातून वेगळं काय होतं, तर शारीरिक हालचाली म्हणजे व्यायाम नाही, तुम्ही किती रियाज करता। पुढे पुढे असं म्हटलं जातं की तुमच्या रियाजाची पण तुमच्या शरीराला सवय होते आणि मग जे लोकांना असं वाटतं की डान्स क्लासला आलात तर बारीक हो, तुम्ही एकदा बारीक झालात त्या डान्सनी तर तुम्ही फिट राहता, तुम्ही तसेच राहता, तुमचे आरोग्य त्यातलं चांगलं राहतं, कारण तुमच्या शरीराला सतत चलनवलन आणि एक्सरसाइज घडत असतो। तर
तर त्यामुळे ह्या ह्याच्यातनं पहिली म्हणजे मानसिक शांतता आहे, शारीरिक व्यायाम आहे आणि खूप सकारात्मकता या नृत्याच्या माध्यमातून मिळते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सातत्य हवं आहे. या सातत्याने जो आपण सराव करणार आहे, त्या सरावामध्ये असं एक नियोजन आहे की 400 ते 500 कॅलरीज रोजच्या त्या डान्स कलेमधून बर्न केलं जातं आणि त्यामुळे वेट लॉस होतो. त्यामध्ये मूड इलिव्हेटर म्हणून याचं काम केलं जातं. ज्या ग्रंथी असा डोपामिन असेल, एक्झॉर्फिन असेल, त्याच्यामुळे आपण फिलिंग गुड, मनाला ताजेलपणा वाटतो. मग हा ताजेलपणा जो आहे तो समजा आपण हा कथकचा जो डान्स पिरियडचा जो क्लास आहे 3 महिने 6 महिने केला आणि तो सोडला. जसे इतर डाएटचे प्रकार असतात, आपण पाहिले वेट लॉससाठी वेगवेगळे डाएट प्रकार असतात, ते सोडले की नंतर परत वेट गेन होतं. तर आपण असा कथकचा जो डान्सचा सराव जो आहे तो जर आपण बंद केला तर परत आपण वेट गेनकडे जातो का, आणि किंवा आपल्याला मानसिक अशांती परत पुन्हा लागते का, किंवा आपण ज्या स्टेजमध्ये होतो पूर्वी त्या स्टेजमध्ये पुन्हा जातो का, याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. खरं सांगायचं तर आत्तापर्यंतचा अनुभव आहे की माझ्याकडे आजपर्यंत हजारो विद्यार्थिनी आणि यांनी आलेल्या आहेत आणि त्या कायम डान्स करतात. तर फार थोडे दिवसच ही लोकं डान्सपासून दूर राहू शकतात, कारण त्यांना त्यांचं महत्त्व समजलेलं असतं. भले ते डान्स क्लासमध्ये येऊन रियाज नसतील करत, पण काही ना काहीतरी घरी सातत्याने करणं हे त्यांना एनर्जी देणारं असतं. आणि तुमचा 3 तासाचा रियाज तुम्ही एकदम बंद केलात आणि नुसतं बसून राहिलात तर नक्कीच शरीरावर परिणाम होणार आहे. जेव्हा तुमचा रियाज चालू आहे तेव्हा तुमचं खाणंही तसं हवं. म्हणजे तुम्ही 3 तास रियाज करतात आणि खूप घरी जाऊन वेडं वाकडं खाल्लं तर नक्कीच त्याचा परिणामही वेगळा होणार आहे. तर तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम या सगळ्याचा बॅलन्स या ह्याच्यात राहायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही डान्स करताय, हा शास्त्रीय नृत्य हा प्रकार केवळ शरीराने करायचा नसून शरीर आणि मनाने करायचा आहे. त्यामुळे त्या दोन्हीची सांगड जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला त्यात ते यश मिळणार आहे. जे तुम्हाला मानसिक समाधान असो, तुम्हाला वेट लॉस असो, तुम्हाला बरं व्हायचं असो, जे काही असेल ते सगळ्याचे एकत्रपणे तुम्ही केलं तरच त्याचा फायदा मिळणार आहे. आणि कुठल्याही गोष्टीत आहे तसं की तुम्ही त्याच्यापासून खूप दूर गेलात तर त्याचे दुष्परिणाम होणारच आहेत. आयुष्यभर आपण एक जी गोष्ट स्वीकारतो तर ती आपल्याला आयुष्यभर सतत आपल्याबरोबर ठेवावी लागते, तर आपलं सगळं जीवन चांगलं राहतं. आपल्याकडे जो वर्ग येतो किंवा ज्या क्लासचे लोक येतात अशामध्ये 40 ओलांडलेले लोक असतील की ज्यांना PCODचा त्रास आहे किंवा मेनोपॉज झालेला आहे, ज्यांना चिडचिडपणा आलेला आहे मेनोपॉजच्या दृष्टीने, अशा लोकांमध्ये काय बदल घडतात? सगळ्यात पहिली गोष्ट तर एकतर त्या इथे येऊन खूप रिलॅक्स होतात मेंटली. त्यांना खूप रिलॅक्सेशन असतं. कोणासाठी नाही, त्यांना स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं. माझी हिच्याबरोबर स्पर्धा आहे, मला हिच्यासाठी करायचं असं नसतं. आणि त्या ह्याच्यात त्यांना मानसिक समाधान मिळतं. आणि मी तर नेहमी असं म्हणते की आमच्याकडे तत्काळ हा प्रकार आहे. जो तत्काळ प्रकार म्हणजे तुम्ही फुटवर पाय वाजवता आणि सातत्याने म्हणजे ता थै ता ह्याचा सतत एक चक्र चालू असतं. तर ती जेव्हा एकतानता होते, आपण मेडिटेशन करतो म्हणजे काय, तर आपण आपल्या आत जात असतो. तर जेव्हा तत्कार करतो तेव्हा त्या स्वतः आत जाऊन तो आनंद घेत असतात. तर त्यामुळे त्यांना एक स्वतःला आणि त्या वयात कॉन्फिडन्स येईल. कारण नेमकं त्याच एजला आपण अशा एका बाजूला झुकत असतो की नाही मला काही नाही आहे, माझं काही नाही आहे. दिसण्यापासून असण्यापर्यंतचा कॉन्फिडन्स त्यांचा खूप कमी झालेला असतो. तर तो इथे येऊन नक्कीच त्यांचा वाढतो. त्यांना खूप, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीत खूप आनंद आहे. म्हणजे आनंदाची देवाणघेवाण, म्हणजे नृत्य करतो म्हणजे आम्ही आनंद स्वतः घेऊन तो दुसऱ्याला देत असतो. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात नक्कीच, आणि म्हणजे तो एक 4 होत्या तर आता एक 25 बायकांचा ग्रुप असा होतो की तो त्या आनंदासाठी इथे येत असतो. कोणतीही कला आपण ज्यावेळेस अंगीत साथ करतो तर त्या कलेमधून एक स्टेज डेअरिंग तयार होतं. असे कथकमधून देखील तयार होत असेल. लहान मुलं किंवा असा कोणता वयोगट असतो की ज्या वयोगटामध्ये कथकच्या कलेमध्ये ते लोक प्रवेशित होऊ शकतात? आम्ही जे घेतो ते साधारण 6 वर्षाच्या पुढे निर्णय घेतो की सातत्य त्यांचं 6 वर्षाच्या पुढे राहतं. आत्ता पालक लोक येतात 3 वर्षापासून ती TV पाहून करते, पण ह्या अभिजात कलांना आपल्या सगळ्या म्हणजे जर हाताचा वापर केला तर हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत, त्यातनं तुम्ही दाखवता. पायाचे नुसता हा पाय मारला नाही, आम्ही असा मारतो, आम्ही असा मारतो, आम्ही वेगवेगळ्या पायाच्या प्रकार, तर तेवढी ताकद त्यांना पायात यावी लागते. आणि साधारण 6-7 वर्षानंतर मुलींच्या पायात तेवढी ताकद आलेली असते.
तर हे सगळं तयार होऊन मुली तयार होतात आणि साधारण 10-11 वर्षाच्या वयाला जेव्हा त्यांचे पिरियड्स सुरू व्हायची गोष्ट आलेली असते, तर तेव्हा तो परत मुलींच्यात बदल होतात की नाही, मला डान्स करायचा नाही आहे किंवा मला कोणासमोर करायचं नाही आहे. तर यावेळी परत हाच डान्स त्यांना स्टेजवर यायला, त्यांच्यातला कॉन्फिडन्स यायला, त्यांच्यातला संवाद कौशल्य त्यांना यायला नक्की मदत करतो. हे मला आता मी खात्रीनं सांगू शकते. म्हणजे ज्या लहान वयामध्ये आपण जे बीज त्या मुलांमध्ये मुलींमध्ये पेरतो ते कायम तसंच अगदी आपण अगदी अगदी खात्री आहे मला. कथ्थकच्या सोबत आणखीन वेगवेगळे प्रकार आपण पाहतो, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओरिसा. मग हे काय आहे? आता आपल्याकडे भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या शैली आहेत. उत्तर हिंदुस्थानातली कथक शैली आहे. कथन करेसो कथक कहावे, कथा सांगताना आमचा याचा जन्म झाला. पण या सगळ्या मंदिर परंपरा आहेत, मंदिरातनं ह्याचा जन्म झालेला आहे. उत्तर भारतातलं कथक आहे ते तुम्ही शरीराने सगळं सरळ उभारून नृत्य करता. पण या ज्या इतर शैली आहेत त्याला त्रिभंगी म्हणजे गुडघ्यात बेंडिंग घेऊन तुम्ही त्याचं वेगळेपण असं दिसतं की तुमच्या शरीराला एक प्रकारचं बेंडिंग आलेलं आहे. म्हणजे भरतनाट्यमसुद्धा तुम्ही 2 पायाच्या ह्याच्यात अंतर घेऊन पाय हे करता आणि मगच नृत्य करू शकता. पण ह्या सगळ्या शैलीतलं सारखेपण म्हणजे हस्तमुद्रा, सगळ्यात ताल लय आहे, सगळ्यात अभिनय आहे आणि ह्या सगळ्या अभिजात शास्त्रीय कला आहेत. प्राचीन कलेमध्ये गौतम बुद्धांच्या काळामध्ये 16 सहस्त्र मुद्रा ज्या होत्या त्याचा आणि कथ्थकचा काही संबंध आहे? नाही, तसा म्हणलं तर आहे, म्हणलं तर नाही. कारण आमच्याकडे भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रातल्या हस्तमुद्रांचा जास्तीत जास्त वापर होता आणि कदाचित त्या सगळ्या मुद्रांच्यातनंच ह्या सगळ्या परत मुद्रा एकमेकांच्यात येऊन पण डान्ससाठीच्या विशिष्ट हस्तमुद्रा म्हणजे एका हाताने केलेल्या आहेत, 2 हातांनी केलेल्या आहेत आणि नृत्यासाठी लागणारा म्हणजे नृत्य हस्तमुद्रा असा त्यातला उपयोग आहे. खूप छान माहिती सांगितली आपण आमच्या प्रेक्षकांना. आणखीन एक विचारू इच्छितो की ज्या मानसिक रोगी असतात, मग त्यांच्यामध्ये हॅल्युसिनेशन असेल, अल्झायमर असेल किंवा ज्या महिला व्यसनाच्या आधी गेलेल्या असतात त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मोटिवेशन झालेलं असेल किंवा विड्रॉलमध्ये आलेले असेल, असे लोक ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण त्यांना काय सल्ला देतो आणि कशा पद्धतीचा त्यांच्याकडून वर्कआउट करून घेतात? सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे मी सध्या विशेष मुलांच्यासाठी काम करते. ऑटिझम, डाऊन सिंड्रोम्स आणि अशा विविध प्रकारे गतिमंद, मतिमंद अशा वेगवेगळ्या ह्याच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या विविध वयोगटातली मुलं मुली माझ्याकडे शिकायला येतात. गेले 2-3 वर्ष तरी हे काम सातत्याने चालू आहे आणि मी असं म्हणत नाही की त्यांच्यात आमूलाग्र बदल घडणार आहे, पण जे काही बदल आहेत ते जरी नखा एवढे असले तरी त्यांना समाज प्रवाहात आणणं या सगळ्याबरोबर या कलेचं जे काही इतकं मोठं अधिष्ठान आहे, त्याचे जे काही इतके मोठे संस्कार परंपरा आहे त्यातनं या मुलांना नक्की फायदा होईल हा माझा विश्वास आहे. तर ह्याच्यामागची 2 महत्त्वाची कारणं असं सांगते की कथकमधला हस्तमुद्रांचा वापर, कथकमधला पायाचा वापर आणि कथकमधल्या हस्तसंचलन हे जे सगळं ह्या सगळ्याच्या मार्गातनं मी त्यांना शिकवते आहे. ती एक कथक नृत्य त्यांना शिकवण्याची पद्धत म्हणून सुद्धा एक मी डेव्हलप करते आणि त्यांना होणारे फायदे असाही मी एक वेगळा अभ्यास करते. तर काही मुलं ताठ उभारत नाहीत, ती निदान ताठ उभारायला लागतात. आमच्याकडे वेगवेगळ्या बोलांचे की तात हित तथई, आत हित तथई, आता हे सगळं किंवा भिंद्रितक धा तय असे वेगवेगळे बोल आम्ही म्हणतो. तर त्या मुलांना ता थै थै तर ते उच्चार चांगले करतात. त्यांना हात असा धरा म्हणून उभं केलं तर काही मुलं पेन्सिल चांगली धरायला लागलेली आहेत. तर असे बारीक सारीक त्यांच्यातले बदल नक्की होत आहेत आणि क्लासला आल्यावर नमस्कार करणे, सगळ्या मुलांबरोबर त्यांचा योग्य तो वावर होणे, तर हे सगळे जे काही त्यांच्यातले बदल आहेत ते पालक लोक माझ्याशी शेअर करतात आणि नक्कीच चांगले बदल होतात. दुसरं तुम्ही जो विचारलात प्रश्न तर पर्टिक्युलरली मोठ्या ह्यांच्यासाठी तर त्यांना थोडंसं पहिल्यांदा तर मी असं सजेस्ट करते क्लासमध्ये येऊन बसा, तुम्ही बघा, बघत राहा. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की तुम्ही डान्समध्ये उभं राहू शकता तुम्ही उभं राहा. आणि जेव्हा जेव्हा मी शिकवतो तेव्हा असं म्हणतात की मी सुंदर आहे, मी छान आहे. मग हे छान आहे हे तुम्हाला दिसतंय का? तर हे सगळ्यातलं आपल्याला चांगले पण शोधायचं आहे. तर प्रत्येक गोष्टीत जेव्हा नृत्य शिकवतो
तर शारीरिक हालचालीबरोबर त्यांच्याशी होणारा संवाद अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या संवादाच्याद्वारे त्यांच्यात नक्कीच बदल होत आहेत आणि होत राहतात ज्या त्या डान्सशी त्या रिलेट राहिल्यात. जो व्यक्तीला आपण स्व बघायला सांगतो, शिकवतो, त्याने आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये आपण स्वतःला डेव्हलप करणं आणि स्वतःला ज्यावेळेस तो आपला म्हणतो, आपल्या स्वतःवर प्रेम करतो, त्यावेळेसच तो सुंदर होतो किंवा सुंदर दिसतो. आणि ही कथकलीमधून आपण चांगल्या पद्धतीने सार्थक केलं असं सिद्ध झालेलं आहे. आता आपण जो एक इव्हेंट घेणार असं कळालं होतं, त्या इव्हेंटबद्दल जर आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगितली तर चांगलं होईल. 29 एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. गेले अनेक वर्ष आम्ही हा दिवस साजरा करतो. 2 वर्ष आपल्या कोविडच्या काळात काहीच घडलेलं नव्हतं आणि त्या दरम्यान ऑनलाईन मुली खूप डान्स करत होत्या आणि आत्ता गेले 2 महिन्या 3 महिन्यापासूनच आपले रेग्युलर क्लासेस सुरू झाले. तर परत एकदा नव्याने हा प्रवास आपला नृत्याचा आनंदाचा सुरू करायसाठी मुलींच्यात परत नवीन चैतन्य ऊर्जा यावी यासाठी क्लासच्या मुलींना प्लॅटफॉर्म मिळावा. आम्हाला कार्यक्रम येत असतात पण शिकायला येणाऱ्या प्रत्येक मुलीला मंचावर येण्याची एक ती संधी असते. या दृष्टिकोनातून आम्ही क्लासचा प्रोग्राम करतो. तो 29 एप्रिलला आम्ही करतो आहे. नृत्यालयात आता जवळजवळ 4 वर्षापासून 62 वर्षापर्यंतच्या माझ्याकडे सगळ्या स्टुडंट्स आहेत. त्या प्रत्येकीला नृत्य करण्याची संधी मिळते. पारंपरिक कथकपासनं जे काही भावगीतं आहेत, मराठी गीतं आहेत, त्यांच्यावर या सगळ्या नृत्यांचं सादरीकरण होणार आहे आणि येणाऱ्या प्रेक्षकांना, ज्या मुली शिकतात त्यांच्या पालकांना, या मुलींचा प्रवास कुठपर्यंत असतो, ती तयारी त्यांना कुठपर्यंत करावी लागते याची थोडीशी ओळख होती. तर अशा प्रकारचं नृत्याचं सादरीकरण साधारण 2 ते 2.5 तासाचा हा